नागपुर के इमामबाड़ा परिसर में कुख्यात अपराधी ताराचंद खिल्लारे और उसकी गैंग ने एक बार फिर दहशत फैला दी है। स्थानीय नागरिकों की सुरक्षा पर गंभीर सवाल उठ गया है। बताया जा रहा है कि आरोपी गैंग ने एक व्यक्ति के घर में घुसकर जमकर तोड़फोड़ और मारपीट की। मामला 29 अक्टूबर की रात का है, जब सुभाष सुधाकर उनके घर के कुख्यात अपराधी ताराचंद खिल्लारे, हनीक राजकुमार कैथवास, विजेता राजकुमार कैथवास और उनके 4 साथी जबरन घुस गए। आरोप है कि उन्होंने घर में तोड़फोड़ की, 4 पहिया वाहन को नुकसान पहुंचाया और सुभाष उके के बेरहमी से पिटाई की। पीड़िता ने तत्काल इमामबाड़ा थाने में शिकायत की, लेकिन चौंकाने वाली बात यह रही कि आरोपी विजेता कैथवास खुद उसी थाने में तैनात पुलिसकर्मी है। पीड़ित का आरोप है कि इसी वजह से शिकायत दर्ज नहीं की गई। गंभीर रूप से घायल सुभाष उके को मेयो हॉस्पिटल में भर्ती कराया गया, जहां उनकी हालत फिलहाल स्थिर बताई जा रही है। स्थानीय लोगों की मांग रही है कि इस मामले में निष्पक्ष जांच कर आरोपी की कड़ी कार्रवाई की जाए। मी सुभाष सुधाकर उके, राहणार इंदिरानगर, जातरोडी नंबर 3। विषय म्हटलं तर असं मला पुष्कळ मारहाण केली होती ताराचंद गँगस्टर ताराचंद खिल्लारे व त्याची भाशीच्या मुलगानी आणि ताराचंदनी आणि वरतून त्याची भाशी पोलीस महकम्यामध्ये असल्यामुळे त्या इमामबाड़ा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार होत नाही, काही नाही। मला इतकं मारल्याच्या नंतर भी त्यांच्यावर फक्त मामूली 324 असा काहीतरी गुन्हा दाखल केला। त्यांनी मला हे दिली ते FIR कॉपी आणि वरतून मी तर फिर्यादी आहे सर, फिर्यादी असून मी मेयो हॉस्पिटलमध्ये 8 तारखेपर्यंत भरती होतो। 29 तारखेची घटना, तर ते त्यांनी उलट माझ्यावर गुन्हा हे केला। तर वरतून त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलाला फसवेल, याला फसवेल, तुझ्या पत्नीला फसवेल, तुला म्हणजे वारंवार म्हणजे धमक्या येऊन राहिल्या। म्हणजे असं का विचित्र काम आहे त्यांच्यावाला। मुख्यमंत्री साहेबाच्या PAच्या फोन, केस वापस, इकडून तिकडून दबाव टाकून राहिले। सर मी त्यांना विचारू नाही शकले। तुम्हाला नंबर आणि त्यांची रेकॉर्डिंग ऐकवली। मी सर मी तितकं म्हणजे मी हॉस्पिटलला होतो ना, आणि वरतून त्यांनी सांगितलं नाही, मी तितकं नाही विचारू शकलो, कारण की तसा त्या दिवशी माझीवाले हे तब्येतच खराब होती ना। आता जे तितकं बोलले मी त्यांच्या शब्दाचं उत्तर दिला। त्यांनी मला माघार घ्यायला सांगितली। मी त्यांना सांगितलं की साहेब त्यांच्या हमेशाचे हे नाटक आहे, मी काही आता माघार घेत नाही। आणि हे तर त्यांनी मग तेच मी त्यांना हे बी सांगितलं की सर तुम्ही तर एका कॉलनी माझ्या म्हणजे हे करू शकता। तर त्यांनी तसंच त्याच टाईपच्या म्हणजे आमच्या विरुद्धच केस दाखल केली। ताराचंद नत्तूजी खिल्लारे, हनी राजकुमार कैथवास, हनी कैथवास सोबत त्याच्या बुलेटवर आणखी त्याचे 3 साथीदार। आता तुमची आता मागणी काय? माझी मागणी हेच आहे की माझ्यावर हे जे खोटे गुन्हा दाखल केले, ह्या गुन्ह्याची तपासणी करावी आणि याला रद्द करण्यात यावे। आणि वरतून माझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी आता त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना हे करावे। पुष्कळ इंजुरी झालेली आहे, याच्यामध्ये मी ह्या प्रेस नोट सोबत माझ्या मेडिकलचं हे बी लावलेलं आहे। तर मी 10 दिवस मेयो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। माझ्या डोक्याला इकडे पूर्ण ब्लड सर्क्युलेट म्हणजे हे जमा झाला होता खून। छातीमध्ये त्यांनी ICD पाईप टाकून इथनं म्हणजे 5-6 दिवस हे काढलं आहे, पाणी वगैरे। इतकी इंजुरी झाल्यानंतर बी ताराचंद खिल्लारे ह्या गँगस्टर, तर याची जी भाषी आहे विजेता राजकुमार कैथवास, ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या मामाला हर वेळेस कोणत्याही गुन्ह्यातून वाचून घेते। ह्या वर्षी त्याच्या विरुद्ध 3 तक्रार झाली, 324 दाखल झालेत। परंतु त्यांच्या बी जे फिर्यादी राहतात त्यांना बी म्हणजे भेवाळून हे करून ते केस वापस घ्यायला लावतात। मला बी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच्या PAचा फोन, याचा फोन, माझ्याकडे सगळं रेकॉर्डेड आहे त्यांची रेकॉर्डिंग। तर त्यांना मग केस वापस घे, हे कर, ते कर, आणि माझ्या पत्नीच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध गुन्हा बी दाखल केला। हालाकी आम्ही तर फिर्यादी आहोत, परंतु आमच्या विरुद्ध बी त्यांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी।
तर आम्हाला कुठून न्याय नाही मिळून राहिला. तर आम्हाला फक्त न्याय मिळवण्याकरिता ना माझ्या पत्नी माझ्या मुलाच्या संरक्षण माझ्या याच्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. नागपुर का सबसे भव्य सांस्कृतिक उत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 शुरू होने जा रहा है 7 नवंबर से. मुख्य अतिथि होंगे श्री नितिन जी गडकरी, केंद्रीय मंत्री. विशेष प्रस्तुति हमारे राम रामायण की एक अनोखी झलक के साथ. 8 नवंबर को होगा विशाल मिश्रा का शानदार म्यूजिकल नाइट. 9 नवंबर को इंस्ट्रूमेंटल फ्यूजन की जादुई संध्या. 10 नवंबर को राष्ट्र संत तुकडोजी महाराज के प्रेरणादायी जीवन पर विशेष कार्यक्रम. 11 नवंबर को हंसी से भरपूर हास्य जत्रा. 12 नवंबर को रोमांटिक सुरों के साथ अखिल सचदेवा की प्रस्तुति. 13 नवंबर को कला और मिट्टी की खुशबू के साथ मिट्टी के रंग. 14 नवंबर को स्वर संगम रेखा और विशाल भारद्वाज की प्रस्तुति. 15 नवंबर को कवियों का संगम भव्य कवि सम्मेलन. 16 नवंबर को होगा सुरों की मलिका श्रेया घोषाल का लाइव. 17 नवंबर को संगीत सम्राट शंकर महादेवन का धमाकेदार परफॉर्मेंस और 18 नवंबर को होगी अवार्ड नाइट, जिसके साथ समापन समारोह, वो भी यादगार पलों के साथ. स्थान है ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपुर. प्रवेश निःशुल्क.